हरिओम. चिंतन योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. चार वाणी. योगदासांचे प्रवचन क्रमांक 142. उत्क्रांती भाग 7. उत्क्रांती. आपण या चार वाणी वैखरी, मध्यमा, पश्यंती, परा अशा क्रमाने समजून घेतल्या, परंतु प्रत्यक्षात या चार वाणी याच्या उलट क्रमाने उत्क्रांत झाल्या आहेत. म्हणजे परा, मध्यमा, पश्यंती, वैखरी अशा क्रमाने त्या उत्क्रांत झाल्या आहेत. आत्मपरब्रह्माची मूलभूत परम मौन ही भाषा आहे. ज्या काही भाषा आहेत त्या मानवाने त्याच्या व्यावहारिक सोयीसाठी तयार केलेल्या आहेत. त्याचा आत्मपरब्रह्माशी काहीही संबंध नाही. हेही लक्षात घ्यावे की संस्कृत ही दिव्या गीर्वाण भारती असे मानवानेच म्हटले आहे. ती देवांची म्हणजे ज्ञानियांची भाषा आहे. ती आत्मपरब्रह्माची भाषा नाही. अशा या परम मौनावस्थेत आत्मपरब्रह्मामध्ये अभावितपणे ओम असा महाविस्फोट होऊन महापरमध्वनी झाला. या ब्रह्मांडामधील पहिला ध्वनी. या ध्वनीमुळे ब्रह्मांडामध्ये विश्वांची आणि मग त्यावरील काही ग्रहांवर सप्तमहातत्वांची आणि मग भौतिक वस्तुजगताची निर्मिती झाली. यामधून वनस्पती, मग प्राणी, मग मानव उत्क्रांत झाला आणि ही वैश्विक उत्क्रांती तेथेच थांबली. परमात्म्याची मौन ही भाषा आहे. या भाषेलाच आता आपण परावाणी असे म्हणतो. कारण परावाणीमुळे जे काही घडते ते घडेपर्यंत आपल्याला त्याची काहीही कल्पना नसते. ते आपल्या अभावितपणे घडते. घडल्यानंतर आपण विस्मयचकित होतो आणि हे कसे, कोणी, केव्हा केले नवी आकलना पलीकडे असते आणि यामुळे आपण म्हणतो की ही परमात्म्याची करणी आहे. सुरुवातीला वनस्पती, प्राणी उत्क्रांत झाले. त्यावेळी केवळ पाहून, ऐकून, हुंगून, स्पर्शून, चाखून असे पंच ज्ञानेंद्रियांच्या संवेदनामार्फतच सर्व व्यवहार होत होते. ते सर्व पश्यंती वाणीनेच सर्व काही व्यक्त होत होते. यामुळे परावाणीनंतर पश्यंती वाणी उत्क्रांत झाली. पुढे हळूहळू प्राणी अंगविक्षेप करून, आवाज करून, आपल्याकडे इतरांचे लक्ष वेधून आपल्या संवेदनांचे आपापसात देवाणघेवाण करू लागले. याचवेळी मानवी देहही हळूहळू उत्क्रांत झाला, हळूहळू विकसित झाला. तोही आवाज करून, खाणाखुणा करून आपल्या संवेदनांचे आदान प्रदान करू लागला. ही अशी मध्यमावाणी उत्क्रांत झाली. पुढे मानवाने त्याला प्राप्त असलेल्या अनन्यसाधारण बुद्धिमत्तेच्या जोरावर निरनिराळ्या आवाजांना काही एक विशिष्ट अर्थ दिला. यामधून भाषा उत्क्रांत झाली. यथाकाळी यामधून लिपी, लेखन उत्क्रांत झाले. मानव भाषा बोलून एकमेकांना त्याच्या विचारांचे आदान प्रदान करू लागला. अशा प्रकारे वैखरी वाणी उत्क्रांत झाली. अशा प्रकारे प्रथम मूलभूत परम मौन परावाणी, त्यानंतर हळूहळू पश्यंती वाणी, त्यानंतर हळूहळू मध्यमा वाणी आणि शेवटी हळूहळू वैखरी वाणी उत्क्रांत झाली. अर्थात ही एक ढोबळमानाने चार वाणींच्या उत्क्रांतीची रूपरेषा आहे. परावाणी सूक्ष्मातिसूक्ष्म, अरूप, निराकार, अदृश्य, अव्यक्त, मौन आहे. मध्यमा वाणी आणि पश्यंती वाणी सूक्ष्म, जड आहेत. वैखरी वाणी जड आहे. परावाणी आपल्या नाभीमध्ये उमटते. मध्यमा आणि पश्यंती वाणी या आपल्या अंतःकरणात उमटतात. तथापि एकमेव वैखरी वाणी आपल्या मुखामधून उमटते. मध्यमा, पश्यंती, वैखरी या वाणींचे विचार प्रथम आपल्या अंतःकरणामध्ये उमटत असल्यामुळे त्यात तेथे असलेले मन लुडबुड करते आणि आपल्याला भौतिक, अयोगिक, अनात्म, उपभोगात्मक वर्तन करायला उद्युक्त करते. यामुळे आपल्याला वास्तवात जी कृती करायची असते ती कृती तशी आपल्याकडून केली जात नाही. याचा परिणाम म्हणून आपले संचित वाढते. या चारही वाणींचा एकमेकांशी अनुबंध असतो. आपण गाय असा नुसता शब्द ऐकला आणि जर आपण पूर्वी गाय किंवा तिचे चित्र पाहिलेले असले तर गाय आपल्या डोळ्यांसमोर उभी राहते. तसे नसेल तर गाय असे ऐकून आपल्याला त्याचा काहीही अर्थबोध होत नाही. परंतु गाय न पाहता
पुस्तकात वाचून आपण गाय या विषयावर निबंध लिहू शकतो. या उत्क्रांतीच्या क्रमवारीचा उपयोग या 4 वाणींच्या लघुप्रवचन मालिकेच्या शेवटी जे प्रवचन दिले आहे त्यासाठी होणार आहे. हरिओम.